हॅलो नमस्कार, विदर्भ फूड अँड लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजची रेसिपी सुरू करते। आजची रेसिपी आहे समोसा। स्टार्टरमध्ये समोसा बनवत आहे मी। तर त्यासाठी लागणारं साहित्य 1 कप मैदा घेते। या वाटीने एक कप मैदा घेतला। चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडा क्रश केलेला जिरा आणि ओवा आणि 2 चमच तेल घालायचं। छान मिक्स करून घ्यायचं। छान मैद्याला तेल लावून घ्यायचं। पुन्हा छान मैदा चोळला गेला पाहिजे। आपलं छान झालेलं आहे चोळून। छान अशी मुठ्ठी बनते आहे। एवढंच मोहन पाहिजे। थोडं थोडं पाणी घालून गोळा तयार करून घेऊया आपण। पीठ मळतो तसंच गोळा करून घ्यायचा। आता गोळा तयार झालेला आहे। 5 मिनिट ठेवून द्यायचं। आपण आता सुरू केलं। कढई ठेवलेली आहे तापायला। थोडं तेल घालूया। हे करून घेऊया। एक अर्धा चमच तेल घालायचं। त्याच्यामध्ये मिरची आणि 2 लसणाच्या कळ्या करून तयार करून घेतलेला मिक्सरला। छोटे मिनी समोसा बनवते मी। समोसा तयार। असे बनवून घेऊया आपण सगळे। जसं आपलं छोटे छोटे बनवून घ्यायचे। थोडं सारण भरून घ्यायचं त्याच्यामध्ये। थोडं कढईला पाणी लावून घ्यायचं। असे बनवून घ्यायचे। असे तयार करून घेऊया आपण सगळे। अशी पोळी लाटून घ्यायची। पातळ नाही, खूप जाड पण नाही।
थोडी मीडियम ठेवायची, चपातीपेक्षा थोडी जाड. आणि असं कट करायचं आणि असं फोल्ड करायचं. फोल्ड केले की असं त्याच्यामध्ये सारण भरायचं. असं कढईला पाणी लावून घ्यायचं आणि फोल्ड करायचं. तयार. असं आपलं फोल्ड झालेले आहे. त्याच्यामध्ये थोडं असं सारण भरून घेऊया. थोडं कढईला पाणी लावून घ्यायचं आणि असं फोल्ड करायचं. तयार. अशाप्रमाणे परत अजून लाटून घेते. पूर्ण बनवून घेते. आपले समोसे बनवून झालेले आहे. आता कढई तापलेली आहे, आपले तेल पण तापलेलं आहे. आता तळायला घेऊया. असे तळून घेऊया हलके हलके. आपलं झालेलं आहे समोसा. असे मंद गॅसवरच तळायचे. छान परत छान होतात, कुरकुरीत आणि छान कुरकुरीत होतात. मंद गॅसवर तळायचे आणि मोहनचं प्रमाण व्यवस्थित झालं की कुरकुरीत होतात छान. मंद गॅसवर तळून घ्यायचे. स्टार्टर छोटा समोसा स्टार्टरसाठी वापरू शकता तुम्ही. आपला समोसा हा पण तळून झालेले आहे. अशा प्रकारे सगळे तळून घेऊया. आपले समोसे सगळे तयार झालेले आहे. अशा प्रकारे तळून घेतलेले आहे. आणि स्टार्टरमध्ये छोटा समोसा मुलांसाठी.